त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. पण शेवटी काय पुन्हा रावण विचार करतोय, माझ्या पत्न्या एवढ्या सुंदर येतात, 5 पतिव्रतापैकी एक पतिव्रता रावणाची बायको आहे, मुख्य पट्टराणी मंदोदरी. नामदेवरायांनी वर्णन केलं, 80 सहस्त्रजया सुंदरा कामिनी मुख्य पट्टराणी मंदोदरी. एवढे पतिव्रता असलेली आमची बायको म्हणते माझं नशीब फुटलं. रावणाची बायको म्हणत नव्हती, स्वामी म्हणून पूजत होती. बाहेरून आले की आरती करत होत्या बायका रावणाच्या. आपल्या लग्नातच केले तेवढ्यावरच खुश राहायचे. माझं असे तो तुम्ही उभे करू नका सगळ्याच. रावण म्हणतोय माझे पतिव्रता पत्नी येतात. बरं लेकर, रावणाच्या लेकराचा आपल्या लेकराचा विचार करा. झुरळ जर दिसलं तर आपलं लेकरू मम्मी म्हणून मम्मीच्या काकात जाऊन बसते किंवा बापाच्या उरावर जाऊन खाद्यावर जाऊन बसते आपलं लेकरू. रावणाचं लेकरू कसं आहे, स्वर्गाधिपती जो राजा इंद्र आहे त्याला मुसक्या बांधून त्याला महाराज आपल्या बापा पुढे आणून ठेवलं आणि सांगितलं ताप हा स्वर्गाधिपती इंद्र आहे. काय सामर्थ्य असेल पोरामध्ये. बाळ जर एवढं सामर्थ्य शक्तिशाली आहे तर पोरग कसं असेल. रावण म्हणतो माझ्या लेकरासारखं कोणी बहादर या विश्वामध्ये नाही. स्वर्गातल्या राजाला जिंकणं जोक आहे नाही जोक महाराज. आपले पोर महाराज लय बहादर, नुसतं नाव इंद्र, बाकीचं काही नाही महाराज. उंदर बघितलं की भेटते इंद्र, एवढं विचित्र आहे. रावण विचार करायला लागला, पत्नी आपल्यासारख्या कुणाला नाही, देवाला नाही. आपल्यासारखी मुलं देवाला नाही, इतके सामर्थ्य शक्तिशाली. बरं भावाचा विचार करा रावणाच्या आणि आपला भाऊ चांगली वाटणी घ्यायला आणि आपल्याला खाली द्यायला चांगला शहरातला प्लॉट ती घेते, चांगला असेल पोरला असेल, तुमच्याकडे होते का असं सांगा. रावणाचा विचार करा. रावणाचा भाऊ कुंभकर्ण आणि रावणाचा भाऊ विभीषण. विभीषणानं शेवटपर्यंत रावणाची साथ सोडली नाही. करण्याची ताकद भक्तीमध्ये रावणाच्या होती. आपली उदाहरण सांगू का. समजा भला मोठा नाग आता इथे येऊ द्या, इथे काय एकटं नाही, महाराजाला खाली घालून महाराजाला सोडून ही भक्ती आपली. रावणाची भक्ती तशी नाही महाराज. स्वतःचं मुंडकं 10 वेळा छाटलं आणि परमात्म्याला अर्पण केलं, सांगितलं प्रभू प्रसन्न व्हा. राक्षसी असून भक्त तेवढं जे तांडव स्तोत्र लिहिलं ना ते रावणानं लिहिलं. किती मोठा भक्त, ज्ञानी तसाच, सर्वश्रेष्ठ तसाच, सामर्थ्य तसाच. बरं श्रीमंतीच्या बाबतीत पैसा पैसा किती असेल आपल्याकडे पैसा, 10-5 कोटी, 10-5 कोटी, एक 10-5 तोळे, एखादा किलो सोनं. सोनं अहो ज्याचे घर 7 कोटी सोन्याचे होते. कशाचे? 7 कोटी शुद्ध कांचनाचे, 7 कोटी. काय श्रीमंती असेल रावणाची. ज्याच्याकडे सर्व गुण संपन्न रावण आहे तो रात्री 12 वाजता एकटाच गच्चीवर विचार करायला लागला आहे. विचार करतोय माझ्यासारखा श्रीमंत कुणी नाही, माझ्यासारखा सामर्थ्यवान कुणी नाही, माझ्यासारखा ज्ञानवान कुणी नाही. रामायणामध्ये कोण आहे? मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र. राम आणि रावणाचं युद्ध याचं वर्णन
रावण कशाला म्हणायचं माहित आहे? स्वतःच्या मालकीचा हिस्सा सुद्धा भावाला द्यायचा, त्याचं नाव. जिथं ही वृत्ती आहे, ज्या घरामध्ये ही वृत्ती आहे, भावाचं ते भावाचं पण माझं सुद्धा, ज्या प्रपंचामध्ये ज्या गृहस्थाश्रमामध्ये ही वृत्ती आहे त्या ठिकाणी अयोध्या आहे, त्या ठिकाणी राम आहे, त्या ठिकाणी लक्ष्मण आहे. आता महाभारत सांगू, माझं ते माझं भावाचं सुद्धा. ज्या घरात अशी वृत्ती आहे, अशा विचारसरणीचे लोक आहेत, त्या घरामध्ये गोकुळ राम आहे. तुम्ही घराला नाव द्या रामायण, नाव देण्यापासून काही होत नाही ना. पण घरातलं जर माणसाची वर्तणूक जर कशी नसेल ना तर ते नाही. माझं ते माझं भावाचं सुद्धा माझं, जिथं ज्या ठिकाणी होतं दुसऱ्याचा हक्क स्वतः लुबाडून खातो त्या ठिकाणी महाराज महाभारत आहे. दुसरं काय आहे का? बरं, हे सगळं जे सांगतोय शेजाऱ्यातलं आहे का घरात नाही? महाभारतात एकाच घरातलं आहे. तुम्ही म्हणता रामायणात कुठला आहे? रामायण सुद्धा एकाच घरात नाही बरं का. रावण एका घरात नाही मला सोयऱ्यात भांडण्याची तुम्हाला वाटते का? सोयऱ्यात भांडण्यात मला. रावण हा रामाचा इवाई आहे. तुमच्याकडे इवाईच म्हणतात ना मुलीच्या सासऱ्याला, बरोबर आहे? नातं काय रामाचं रावणाचं? तुम्हाला कशावर म्हणाल? तुम्हाला गादीवर उभा केलंय, माईक दिलं कोणी, काही बोलायचं का? पुरावा काय? पुरावा सांगतो. रावणाचा मुलगा मेघनाथ इंद्राला जिंकलं म्हणून त्याचं नाव इंद्रजित. त्याची बायको जी होती ती शेषाची मुलगी आहे. कोण आहे? आणि ती मुलगी शेषाची आहे. आणि लक्ष्मण कुणाचा बरोबर आहे? नातं काय झालं? आतापर्यंत रावण नाव ठेवलं तुम्ही तुमच्या मुलाचं? रावण ठेवलंय का तुम्ही? माय जाऊ द्या, माझ्याकडून 101 रुपये किंवा जी मी देतो त्यांनी पाकिटामध्ये आमचं शेतात मारायला देऊन जातो किंवा जातो. काय अडचण आहे? रावण नाव ठेवायला काय अडचण आहे का? बरं, काही किंवा मुलगी झाली काय म्हणा ठेवत नाही. कारण इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, कॅरेक्टर इज लॉस, एव्हरीथिंग इज. चरित्र माणसाचं केलं की महाराज बाकीचं सगळं असूनही माणूस शून्य होतो. बरं का? किती ज्ञान असू द्या, पण चारित्र्य संपन्न असेल तर त्या ज्ञानाला किंमत आहे. कितीही धन असू द्या, चरित्र असेल तर त्या धनाला किंमत आहे. पोरग लई श्रीमंत आहे म्हणून मुलगी देता का? रोज संध्याकाळी पोराला गाडीत फुडकून उचलून आणावं लागते. काय जाळायचं त्याच्या श्रीमंतीला? आज प्रश्नच तो आहे बघा, अवघड आहे परिस्थिती. धनाला किंमत आहे कधी चारित्र्य असेल तर, ज्ञानाला किंमत आहे चारित्र्य असेल. गुरुगुरु बोलायला आहे पण वागायला सगळं मिळत नाही. काय करायचं त्याच्या ज्ञानाला? उपयोग नाही. सौंदर्य भरपूर चांगलं आहे, टेक नाही पण वागायलाच येत नाही. कसं करावं? आताच्या मात्र मला म्हणतात माय सुनानायचे आम्हाला म्हणतात बघा ह्या काही पोरगी आहे का, कसली पाहिजे, चांगली राहावं, देखणी राहावं. होय, वागा दिसायला तरी देखणी आहे पण वागायला हेकणी असल्यावर कसं करतात? दुसऱ्या दिवशी मंदिरात काय कमाल आहे मला. रावणाचं चरित्र सांगितलं तुकोबर आहे, रावणाचा सारच आहे. रावण एके दिवशी संध्याकाळी जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर गच्चीवर बसला आराम. लोक बसतात, विचार करायला लागला रावण. बघा बरं का, नीट विचार करा. आणि रावणाचा जो हा विचार तुकोबरायांनी सांगितला तो आमच्या जीवनात सुद्धा विचार करणं कुठेतरी आवश्यक आहे. म्हणून सांगायचं कारण रावण विचार करायला लागला. रावण विचार करतोय, माझ्यासारखा सर्वश्रेष्ठ गृहस्थाश्रमी या विश्वात संसारिक रावणासारखा संसार देवाचा नाही. देवाला किती बायका आहेत कृष्णाला? 16,100. त्याच्या 5 पट रावणाला आहे का? किती? आम्हाला एकच बायको खरपोडी, आम्हाला सुधरली नाही. किती बहादर असेल विचार असा आहे. 16,108 पत्त्यांचा स्वामी द्वारकानाथ आहे. 80,000 बायकाचा मालक रावण आहे.
कधी तक्रार रामायणामध्ये कुठल्या बायकोनं म्हटली का मला संक्रांतीला नवी साडी दिलं नाही, मला चप्पलच आणलं नाही, मला ते चप्पल हार आणलं नाही, मला गंठन केलं नाही, मला मंगळसूत्र नाही, मला ते जोडवे केले नाही, कधी तक्रार? आमच्या 12 महिन्यात तक्रार आहेत आमच्या. मला साडीच नाही, सणाला साडीच नाही, मला चप्पलच नाही, मला बांगड्याच नाही. माझ्या घरात तर मला ओली ते बॅगा भरून ठेवल्या आता आणि आमच्या घरचे म्हणते मला साडीच नाही, मी त्या साडी नाही म्हणते ते बॅगा भरून कपाट भरलंय घरच्या साड्या तरी नाही म्हणतात. बरं रावणाचा 80,000 बायका येतात, कधी तक्रार? काय पुरुषार्थ असेल? आमची एकच बायको म्हणते तुम्हाला काय अक्कल? पण रावणाची हिंमत आहे का 80,000 बायकाची? रावणा तुला काही अक्कल? मजाल नाही म्हणत, मजाल रावणाची. काय सामर्थ्य असेल, काय पुरुषार्थ असेल रावणाचा, किती ताकद असेल, किती सामर्थ्य. कल्पना करावं वगैरे. आपली बायको आपल्याला सुधरू दे ना, तुम्हाला वाटतंय का? चला मला सकाळी गेल्यावर माझं गेट उघडतं लवकर. दारात आधी मध्ये पाऊल टाकण्याच्या अगोदर नारळाच्या खाल्ला पाकिट आधी हातात देतो मंगळाचं, मग विचारते प्रवास चांगला झाला का? जग व्यावहारिक आहे, जग व्यावहारिक आहे. मग ती पत्नी असो, मुलगा असो, मुलगी असो, बाप असो, कुणी असो, जग तर काय तोपर्यंतच आहे.